हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघूया लग्नानंतर होईलच प्रेमचा 26 मेचा एपिसोड रिव्ह्यू. काव्या तिची रडत असते आणि मनाला कोसत असते की काय केलंस तू काव्या. तेवढ्यात तिथे मानिनी येते आणि बोलते, काव्या काय झालं. तेव्हा काव्या मानिनीला बघून रडायला लागते. तेव्हा मानिनी बोलते, शांत हो. तेव्हा मानिनी बोलते, काय झालं सांगशील का. तेव्हा काव्या बोलते, काकू मी एक बहीण म्हणून फेल झाली हो आज. काय करून बसली आहे मी हे. जी नंदिनी ताई मला एवढी सांभाळते, एवढी चांगली बोलते, चांगलं वागते माझ्याशी, पण मी काकू ती माफ करेल ना मला. नंदिनी ताई घरी आली ना तर मी तिच्यासमोर अगदी कान पकडून माफी मागेल नंदिनी ताईची, पण ती माफ करेल ना मला. तेव्हा मानिनी तिला शांत करते आणि बोलते, ये इकडे बस बाळा आणि शांत हो. तेव्हा मानिनी बोलते, काही नाही होणार अगं, तुझी ताई तुला नक्की माफ करेल. का नाही माफ करणार मला सांग बरं. तू एकदा शांतपणे बोलतेस का तिच्याशी, मग होईल सगळं नीट. आपली नंदिनी किती गोड आहे तुला माहिती आहे ना, तिचं मन मोठं आहे आणि तू तिची लाडकी बहीण आहेस की नाही मग. तेव्हा मानिनी तिला धीर देत असते. तेव्हा काव्या रडत रडत मानिनीला मिठीच मारते. तेव्हा मानिनी मनात बोलत असते की नक्कीच काय झालंय काव्याला. काव्या इतकी रडते, बिलगतीये, काहीतरी मोठं झालंय. नंदिनी रागवली आहे का हिच्यावर. इकडे वसू किचनमध्ये असते आणि मिथून तिच्याकडनं कोडे सोडवून घेण्यासाठी उत्तर मागायला येतो. तेव्हा वसुताई आणि मिथून शब्द कोड्यांवर बोलत असतात. तेव्हा मिथून वसूशी कोड्यात बोलत असतो, रचलेला कट सुटलाय म्हणजे खरंच संकट सुटलंय का, म्हणजे परत संकट येणार नाही ना आता. तेव्हा वसू बोलते, मिथून. तेव्हा मिथून तिथून हसी मजा करून चालला जातो. तेव्हा वसू बोलत असते की हा मिथून सुद्धा ना काहीही बोलतो, कसलं संकट. तेवढ्यात वसू दुधाच्या पातेल्याकडे बघते आणि बोलते, अरे देवा, हे दूध काय फाटलं. म्हणजे मिथून म्हणतोय तसं कुठलं संकट तर येणार नसेल ना. इकडे काव्या मानिनीला बोलत असते की आज सकाळी सुद्धा ताईशी खूप भांडले मी. आज ताईला काही झालं ना तर मी स्वतःला माफ नाही करू शकणार. तेव्हा मानिनी बोलते, काव्या असं काहीही होणार नाही, तू जरा शांत बसते का. आणि असं का म्हणते की तिला काही झालं तर. तेवढ्यात मिथून मानिनी वहिनी म्हणून आवाज देतो. काव्या आणि मानिनी बाहेर येतात. मिथून डॉक्टरांना घेऊन येतो. तेव्हा मानिनी बोलते, डॉक्टर तुम्ही. तेव्हा मिथून बोलतो की यांना पार्थचा फोन आला होता काहीतरी इमर्जन्सी म्हणून. तेव्हा मानिनी बोलते, इमर्जन्सी, पण आता घरात तर काही नाही. तेवढ्यात पार्थ आणि जीवा येतो पटकन. जीवा नंदिनीला उचलून घेऊन आलेला असतो. तेव्हा सगळे घाबरतात. काव्या पण ताई ताई करायला लागते. तेव्हा जीवा पटकन नंदिनीला सोफ्यावर झोपवतो आणि बोलतो, डॉक्टर प्लीज चेक करा. तेव्हा मानिनी बोलते, जीवा अरे काय झालं नक्की. तेव्हा पार्थ बोलतो, आई शांत हो प्लीज, डॉक्टरांना चेक करू दे. तेव्हा मिथून बोलतो, अरे पण काय झालं सांग ना आम्हाला. तेव्हा पार्थ बोलतो, सांगतो. तेव्हा मिथून बोलतो, अरे नुसतं सांगतो. तेव्हा पार्थ बोलतो, सांगतो डॉक्टर जाऊ दे. तेव्हा वसू आत्या बोलते की काय झालंय काय नक्की. तेव्हा पार्थ बोलतो, सांगतो. तेव्हा काव्या बोलत असते, ताई अगं डोळे उघड ना. तेवढा डॉक्टर बोलतात, यांची ही अवस्था कशी झाली. तेव्हा जीवा बोलतो, तिच्या ऑफिसमधल्या एका माणसाने तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. सगळे प्रश्न करायला लागतात. तेव्हा पार्थ बोलतो, एक मिनिट होऊ द्या डॉक्टरांचं सांगतो. तेव्हा जीवा बोलतो, डॉक्टर बोला ना प्लीज, ती शुद्धीवर काय येत नाहीये, आय मीन ती ओके होईल ना. तेव्हा डॉक्टर बोलते, शी इज हॅव्हिंग अ सिव्हिअर ट्रॉमा राईट नाऊ. त्यांना प्रचंड मानसिक ताण झाला आहे. मी आता इंजेक्शन दिलं आहे, प्रिस्क्रिप्शन फोनवर पाठवून देते. गोळ्या तेवढ्या आणा आणि उपाशी पोटी देऊ नका. तेव्हा डॉक्टर गेल्यावर जीवा बोलतो, आई मी नंदिनीला बेडरूममध्ये नेतो. तेव्हा काव्या बोलते, मी पण येते. तेव्हा जीवा आणि काव्या नंदिनीला बेडरूममध्ये घेऊन जातात. तेव्हा मानिनी इकडे पार्थला बोलते, काय रे पार्थ, नक्की काय झालंय सांगशील का. आणि असं कोण करू शकतो. तेव्हा मिथून बोलतो, पार्थ मी काय म्हणतो, आपण पोलीस कंप्लेंट करूया. तेव्हा मानिनी बोलते, हो प्रश्नच नाही. तेव्हा मानिनी बोलते, तुम्ही जरा यांना फोन करून सांगा ना. तेव्हा पार्थ बोलतो, नाही बाबांना नको, ते उगाच टेन्शन घेतील, पण आम्हाला तरी सांग नक्की काय झालंय. तेव्हा वसू बोलते, मला तरी कळत नाही, असं कसं कोणी तिचा जीव घेईल. तेव्हा वसू बोलते, जीव घेण्याचा प्रयत्न केला म्हणजे. तेव्हा पार्थ बोलतो, फक्त प्रयत्न नाही, कायमचा संपवण्याचा प्लॅन होता त्याचा. इकडे काव्या नंदिनी जवळ बसते आणि बोलते, ताई उठ ना, ताई उठ ग, डोळे उघड. तेव्हा काव्या बोलते, ताई बोल ग माझ्याशी, दे की आता लेक्चर. तेव्हा काव्या बोलते, ताई मला हवं आहे तुझं लेक्चर, तुझी बडबड, तुझं सगळं हवं आहे, तुझं ओरडणं पण तू बोल बरं घडा ताई, तुझ्याशिवाय कोण आहे ग मला. तेव्हा काव्या बोलते, ताई बोल ना ग प्लीज, बोल ना माझ्याशी. हे बघ माझं चुकलं, मी सकाळी तुला ओरडायला नको हवं होतं, खूप चिडचिड केली ग तुझ्यावर, नको ते बोलले मी तुला. जीवा हे ऐकत असतो तेव्हा जीवालाही आठवतं, कारण जीवा सकाळीच तिला खूप ओरडलेला असतो. तेव्हा काव्या बोलते, आता डोळे उघड प्लीज, डोळे उघड, मला मार्थ काय वाटेल ते कर, पण डोळे उघड प्लीज, डोळे उघड आणि माझ्याकडे बघ प्लीज ताई, उठ बरं. तेव्हा जीवाला तेही आठवत असतं की तो नंदिनीला कशाला सारखे फोन करत असतेस म्हणून ओरडत असतो. तेव्हा काव्या नंदिनीला उठवता त्यांच्या लहानपणीच्या आठवणी सांगत असते. तेव्हा काव्या सांगत असते की एकदा तू पडली होती ताई, आणि मी देवाकडे रोज प्रार्थना करायची की माझी ताई कधी बरी होईल, माझी ताई कधी बरी होईल. आणि तेव्हा मी बोलली होती की माझी ताई जर बरी झाली तर मी कधीच जिलेबी खाणार नाही, आणि मी आजपर्यंत जिलेबी नाही खाल्ली, आणि आजही मी तेच करेन. आजही मी देवाला तेच सांगणार आहे की माझ्या ताईला बरी कर, डोळे उघडून माझ्याकडे बघू दे.
वाटेल ते सोडून द्यायला तयार आहे. प्लीज डोळे उघड ग ताई. तेव्हा काव्या बोलते ताई तुला माझी शपथ आहे. तेव्हा नंदिनी थोडा हात हलवते. तेव्हा काव्या बघते आणि बोलते ताई. जेव्हा ताईचा हात बहुतेक तिला शुद्ध येते. तेव्हा काव्या बोलते ए ताई ताई उठ. ताई उघड डोळे आणि बघ माझ्याकडे. इकडे मानिनी पार्थला विचारत असते की संपवण्याचा प्रयत्न केला म्हणजे नक्की केलं कुणी हे. तेव्हा पार्थ बोलतो लग्नात नंदिनीला ज्याने किडनॅप केलं होतं तो दीपक. तेव्हा मिथून बोलतो अरे हे तुम्हाला कळलं कसं. तेव्हा पार्थला आठवतं. तेव्हा जेव्हा पार्थला नंदिनीच्या ऑफिस आनंद निवासचा फोटो दाखवत असतो आणि बोलतो की दादा हा दीपक आहे ना. तेव्हा पार्थ बोलतो हो. तेव्हा जीवा बोलतो की दादा हा दीपक तिकडे म्हणजेच नंदिनीच्या जीवाला काहीतरी धोका असणार. तेव्हा जीवा बोलतो मला आत्ताच्या आत्ता तिकडे जायला हवं. तेव्हा पार्थ बोलतो आपल्याला. तेव्हा पार्थ आणि जीवा पटकन बोलतात की चल. तेव्हा पार्थ झालेला प्रकार सगळ्यांना जसाच्या तसा एक्सप्लेन करत असतो. हे सगळं पार्थ एक्सप्लेन करतो. तेव्हा मानिनी बोलते देवा. तेव्हा पार्थ बोलतो त्यांना जेव्हा सोडवलं तेव्हा त्यांची अवस्था खूप बिकट होती म्हणून डॉक्टरांना घरीच बोलवलं. आता शुद्धीवर आल्यानंतर डिटेल्समध्ये त्यांनाच विचारूया नक्की काय झालं होतं. तेव्हा मानिनी बोलते पार्थ आता नंदिनी बरं होणं शुद्धीवर येणं जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे ती शुद्धीवर आल्या लगेच प्रश्न विचारू नकोस हं. तेव्हा मिथून बोलतो मी काय म्हणतो त्या दीपकचा काय तो हरामखोर सापडला का. तेव्हा पार्थ बोलतो नाही ना आम्ही आत पोहोचलो तेव्हा तिथे नव्हता. तेव्हा पार्थ बोलतो आई लग्नात एकदा या दीपकने नंदिनीला किडनॅप करून काय केलं होतं माहिती आहे ना. आज त्याने दुसऱ्यांदा हल्ला केला आहे. तेव्हा पार्थ बोलतो आई शपथ मी त्याला सोडणार नाही. तेव्हा वसू बोलते पार्थ. तेव्हा वसू बोलते त्याच्याबद्दल आपण नंतर बोलूयात ना. आधी नंदिनी कशी आहे ते आधी बघूयात ना. तेव्हा मानिनी बोलते हो बरोबर बोलते आणि ते सगळे नंदिनीला बघायला जातात. तेव्हा वसूला घामच येतो. ती बोलते मूर्ख हा दीपक. आता सगळं संपल्यावरती का परत आला अमरायला. इकडे नंदिनी शुद्धीवर येते. तेव्हा जीवा आणि काव्य विचारत असते बरं वाटतंय ना. तेव्हा नंदिनी बोलते की हो बरं वाटतंय. आता तुम्हाला दोघांना बघितल्यावर खरंच खूप बरं वाटतंय. तेव्हा काव्य बोलते तू काही बोलू नकोस बाळा आता शांत हो आणि आराम कर. तेव्हा जीवा पण बोलतो हा डॉक्टरांनी कंप्लीट बेड रेस्ट घ्यायला सांगितली आणि तसं नाही केलं ना तर ते पुन्हा येऊन इंजेक्शन देतील हं. तेव्हा काव्या जीवाकडे बघते आणि तिलाही गालातल्या गालात हसायला येतं. तेव्हा जीवा बोलतो आय एम सॉरी. बऱ्याचदा आपण आपल्या आजूबाजूच्या माणसांना गृहीत धरतो. बाहेर जाताना त्यांना सांगून जात नाही. त्यांचे कॉल्स कट करतो. बऱ्याचदा आपलं शेवटचं बोलणं हे भांडण असतं आणि आपण ते आपसूक मिटण्याची वाट बघत असतो. मिटवण्याचा प्रयत्नही करत नाही. आज मी सुद्धा तेच केलं. सॉरी. पण मी तुला प्रॉमिस करतो यापुढे कधीच मी तुझा फोन कट करणार नाही. प्रॉमिस. काव्य जीवाकडे बघतच असते आणि बोलते मीही कधीच तुझ्या तोंडावर दार बंद करणार नाही. तेव्हा जीवा बोलतो आणि मी अक्रोडची स्मूदी सुद्धा आवडीने पीत जाईन. तेव्हा काव्य बोलते काढा तू अगदी रोज दिलास ना तुझ्या हातचा तरीही मी नाही म्हणणार नाही. तेव्हा ते दोघं एकसाथ बोलतात कधीच तुझ्यावर ओरडणार नाही. तेव्हा नंदिनीला हसायला येतं आणि बोलते बास आता मला खूप हसता येत नाहीये. तेवढ्यात तिथे सगळे येतात. मानिनी बोलते काय गं हसतेस म्हणजे बरं वाटतं का. तेव्हा वसू बोलते आणि आता आराम करायचा हां कुठेही बाहेर जायचं नाहीयेस नंदिनी. तेव्हा मिथून हसत बोलतो नंदिनी आय लाईक युअर स्पिरिट. बघा तिला नक्की बरं वाटणारच. म्हणजे कसं नवरा हाताशी बहीण उशाशी आणि आईसारखी रोज सासू काळजी घेते विचारपूस करते. तेव्हा मिथून बोलत असतो की आपली नंदिनीना फायटर आहे. 2-3 दिवसात बरे होणार. आता मी काय करतो 2-3 आंबे आणतो आणि खाऊ घालतो. लगेच झटकन अभ्यास आणि पटकन पास. तेव्हा मानिनी बोलते हो ठीक आहे तिला जरा आराम करू दे. तू आराम कर ग. मानिनी बोलते मी पेज घेऊन येते तुझ्यासाठी. ती खायची मग औषधं घ्यायची कळलं. तेव्हा मिथून बोलतो डोंट वरी बी हॅप्पी. तू स्वस्त पडून राहा पण आम्ही पडून राहणार नाही. आम्ही पोलीस स्टेशनमध्ये जाऊ आणि त्या नालायक हरामखोर दीपक विरुद्ध कंप्लेंट नोंदवू. तेव्हा काव्य चकित होऊन बोलते दीपक. वसूलाही थोडा घाम फुटतो. तेव्हा जीवा बोलतो नाही पोलीस नाही सिस्टम नाही. त्या दीपकचं जे काही करायचं आहे ना ते मी बघेन. तेव्हा मानिनी बोलते जीवा बरं आहेस ना तू कायदा हातात घेणार आहेस ना. तेव्हा जीवा बोलतो त्या दीपकने नंदिनीला किडनॅप करण्याचा प्रयत्न करून आज तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. उद्या त्याने अजून पुढची पायरी गाठली तर. तेव्हा नंदिनी बोलते पुढची पायरी त्याने आधीच गाठली आहे जीवा. तेव्हा नंदिनी बोलते तो रिक्षावाला आणि आपल्या घरात घुसून काव्यावर हल्ला करणारा दीपकच होता. तेव्हा मानिनी बोलते 1 मिनिट आपल्या घरात घुसून काव्यावर हल्ला कुणाला माहिती का हे घरात. तेव्हा सगळे बोलतात कुणालाच माहीत नाही. तेव्हा मिथून पण बोलतो अरे घरात असून कुणीच मला कसं काही सांगत नाही. तेव्हा वसू बोलते तुम्ही आम्हाला काही सांगितलं का नाही. तेव्हा काव्याला आठवते पार्थ बोलतो त्यावेळेस बोललेला असतो की उद्याच्या उद्या आपण पोलीस स्टेशनमध्ये जाऊ. तेव्हा काव्य बोलते नाही पार्थ पोलीस कंप्लेंट करू नका प्लीज. कारण की पोलीस कंप्लेंट केली तर मग चौकशी आली चर्चा आली सगळं होईल आणि सगळे मला घरात बसवतील. माझं बाहेर जाणं मुश्किल करून टाकतील. तेव्हा मानिनी बोलते बरं तिला आराम करू दे. तिला आरामाची गरज आहे. आपण यावर नंतर बोलूया. जीवा तू बसशील ना इथे. तेव्हा जीवा बोलतो ठीक आहे मी आहे. तेव्हा मानिनी
पार्थला खुणवते आणि काव्याला पण बोलते चल काव्या. तेव्हा माणिनी काव्याचा हात ओढून घेऊन काव्याला खाली घेऊन जाते. तेव्हा इकडे नंदिनी जीवाला बोलते थँक्यू जीवा. तेव्हा जीवा बोलतो हे बघ तू काहीही बोलू नकोस आणि आठवूही नकोस, आता तू फक्त आराम कर. मी तुला तुझ्या आवडीची काही गाणी वगैरे लावून देऊ का. तेव्हा नंदिनी बोलते मी झोपते जरा, औषधांमुळे झोप येते बहुतेक. तेव्हा जीवा बोलतो नाही झोप तू, फुकटचा टॉक टाईम तरी वाचेल. तेव्हा नंदिनी पण स्माईल करते. तेव्हा माणिनी काव्याला खाली घेऊन येते आणि बोलते बोल कधी झाला तुझ्यावर हल्ला. तेव्हा काव्या पार्थकडे बघते. तेव्हा माणिनी बोलते त्याच्याकडे बघू नकोस, मला सांग कधी झाला तुझ्यावर हल्ला. तेव्हा माणिनी चिडून काव्याला बोलते माझ्याकडे बघ आणि बोल. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.